दादा तुला वहिनींना असं खुश बघून मला लय भारी वाटतंय रे. अर्जुन ए दादा दादा अशोक करी परत नाराज नको उरे असं नाही होत रे. अर्जुन तू आणि अपर्णानं माझे डोळे उघडले बघ. मी माझ्या विद्यार्थ्यांना जी शिकवण दिली ना त्यापासून मीच भरकटलो होतो. विसरून गेलो होतो की आपण योग्य मार्गाने एखादं काम केलं ना तर आपल्या वाटेत कोणीच येऊ शकत नाही. असेच एकत्र राहणं सुखाने रापोरांनो. आणखी काय पाहिजे आम्हाला? खरंच अगदी मनातलं बोललात बघा वहिनी तुम्ही. आणि सर आपण लवकरात लवकर फॉर्म भरूयात तरच ते आपल्याला फॉर्म बाळाचा कसला फॉर्म? दवाखान्याचा. ताई दवाखान्याचा फॉर्म आहे. हा ते बाळाला लस द्यायची ना तो फॉर्म. आता ते बाळाला घरी येऊनच लस देणार. हे सगळं अपर्णामुळे झालं. आणि तू आता बाळाची कसलीच काळजी करू नकोस. रुपाली बाळ आता आपल्याला सोडून कुठंच नाही जाणार. चल बाळाला भूक लागली असेल आपण त्याला काहीतरी खायला देऊया. सुजय काय झालंय आता? बघितलं नाही का कोण कुठलं ते पोरग कोणाच्या पापातनं जन्मलेलं ते आता आपल्या घरचा वारस होणार. अरे तू अजून तेच घेऊन बसलायस का? तेच घेऊन बसलो म्हणजे ए पिऊ आधीच माझं डोकं उठलं बरं का. तुझी किटकिट नको आता त्यात मला. अरे ऐकून तरी घे मी काय म्हणतेय ते. काय तुला या घरात नाही राहायचंय ना? आता तर अजिबात राहायचं नाहीये. सुजय मग का स्वतःला त्रास करून घेतोयस? करू देत ना त्यांना काय करायचंय ते. असं कसं म्हणतेस तू? ऐक मी काय म्हणतेय ते. तू आता फक्त तुझ्या कामावर फोकस कर. एकदा तुझं काम पूर्ण झालं ना सुजय की तू मी आणि आरू आपण पुण्याला निघून जाऊयात. खरं? हो. आता इथं राहण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि या घरात म्हणशील तर अजिबातच नाही. कारण इथं खरंच कुणाला आपली काहीच किंमत नाहीये. कळलं म्हणजे तुला पिऊ? जाणवतात रे मला गोष्टी. फक्त मी काही बोलत नाही. अप्पे मला माफ कर. सरकार तुम्ही हात जोडू नका. अप्पे मी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. तुझ्या तत्वांवर. वय बाई आप्पे. अगं पैसे देऊन कदाचित आजची वेळ टळली असती पण आयुष्यभर टांगती तलवार राहिली असती. अप्पे या तुझ्या तत्वांमुळेच आज घर तुटण्यापासून वाचलंय. यापुढे मी कधीच तुला आणि तुझ्या तत्वांना प्रश्न करणार नाही. अरे दादा मला माहित होतं माझी पोरगी म्हणेल ना तसंच होणार. राप्पी आहे तोपर्यंत या घराला काहीच त्रास होणार नाही. आणि ते फॉर्मचं पण तूच बघ. आणि यापुढे कधीच आम्ही तुझ्या कामाच्या आडवं नाही येणार. हो आणि स्वप्नेशी पण मीच बोलून घेतो. नाही नाही दादा नाही काय बोलणार. काय मावशी अहो तुमचे आभार मानायचे राहिले की नाही. तुमच्या बोलण्यामुळे सारखं कलेक्टर म्हणण्यामुळे त्यांच्या लक्षात आलं ना. काय नाही आपीनं काय नाही केलं बरं का. ते आपलं उगाच हे कळतंय त्रास होतोय ना ते कळतोय. पण एक लक्षात ठेवायचं मनी मावशी तुमचं स्वप्न आयुष्यभर स्वप्नच राहणार आहे. कुठलं रे? आपलं घर तोडायचं स्वप्न. या आप्पीचं काहीतरी करावंच लागल. हिलाच वापरून हे घर नाही ना तोडलं तर बघाच. नावाची हाय मनी दिसती अडाणी पण भल्या भल्यांना पाजल पाणी. फेरणी खाऊन घ्या सगळे. वा अप्पे
अगं तू फिरणी केलीच व्हय? बघ बाबा, एवढ्या आनंदाचा दिवस आहे, फिरणी व्हायलाच पाहिजे की. हो 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 आई घ्या. असू दे, मी नंतर घेते. आहो. ठेव. असू दे ठेव. वा, फिरणी करावी तर आपण आलो. आणि दादा तुला आवडते ना? मग अरे सगळ्यांनाच आवडते. अरे ह्याच्या आधी कशाला खाल्ली ते आम्ही फिरणी फिरणी हा? वय आप्पे, अगं तू जेव्हा पहिल्यांदा फिरणी केलीस ना तेव्हा वाटलेलं काय हे. पण घरात अशा प्रसंगी फिरणीच पाहिजे. तुम्ही बसलाय बोलत, मावशीने इकडे खायला पण सुरुवात केली. आता ग बाया, मी काय खाऊ बी नको का काय? खा मावशी, खा तुम्ही. हा, सगळेच पोटभर खावा, हाय अजून. वा आप्पे वा. अगं काय काय करशील खरंच. बाळ तुझ्यामुळंच खरं घरात आहे. खरं तर तुलाच काहीतरी करून घातलं पाहिजे. आऊ सरकार, मी माझ्यासाठीच केली खरं तर फिरणी. हा. अरे दादा, माझी लेख आहेच तशी लाखात एक. ओ कदम, लेख आय एम युअर सन, शी इज युअर सून. नाही नाही नाही, आता ते बदललंय. आता तू माझा जाव आहेस आणि आप्पी माझी लेख आहे. ओ कदम, चिटिंग करायची नाही, पार्टी बदलायची नाही. तिला डायरेक्ट लेख केली होय आणि मी. अरे अशी लेख असावी असं कुठल्या बापाला वाटणार नाही बरं. हा, भाऊजी एकदम खरं बोललात बघा तुम्ही. अजून एक आनंदाची बातमी सांगायची राहिली. आप्पी उद्यापासून परत कामाला जॉईन करते. अरे वा, म्हणजे आज एकाच दिवसात 2 आनंदाच्या बातम्या आल्या की. अगे रुक्मिणी, अगं तुला काय याड बीड लागलं का काय? हा, आता ही आप्पी कामाला गेल्या, मग घरातली कामं कोण करणार ग? ती पिऊ कामाला जाणार, ही कामाला जाणार, आणि ती रुपाली बाळ सांभाळत बसणार. मग घरातली कामं कोण करणार? आता सगळं प्युअर टाकू नका बरं का. मी जमल तशी मदत करत जाईल. काही नाही, सगळं तुझ्या जोरावर टाकतील. हा, मग काय तर या कलेक्टर मॅडम तर त्यांच्या तोऱ्यात फिरायला लागतील ना आता. ओ ओ, तुम्ही करा की. आता गो बाया, माझं काय वय राहिलंय का काम करायची? आणि मी कशाला तुमच्या घरातली कामं करू तवा? अर्जुन, त्या करणार नाही माहितीये ना तुला, कशाला बोलतोयस त्यांना? अगं हो, मग कमीत कमी गप तरी बसावं त्यांनी. अरे असू दे अर्जुन, मी करते की, एवढं काय नाही त्यात. आई, कोणी काही करायची गरज नाहीये. मी घरातली सगळी कामं आवरून मग जाईन कामाला. सगळं म्हणजे नेमकं काय काय करणार आहेस? आऊ मावशी, म्हणजे दिवसभरात तुम्हाला जे जे काही खायला लागेल ना, त्या सगळ्याची नीट व्यवस्था करून मग जाईल मी कामाला. बरं? अगं तसं कशाला, आपण वाटून घेऊयात की कामं. अगं तुम्ही कामाला गेलात की मी करेन, मी घरचं बघेन. आणि अजून माझ्या अंगात ताकद आहे, सगळ्या घरच्या गोष्टी करू शकते मी. बघ रुक्मिणी, अगं घरात लई कामं असतात. साफसफाई करायला लागती, झाडून घ्यायला लागतं, धुणी धुवायला लागतात, भांडी घासायला लागतात. काय काय करणार आहेस तू? त्याच्यापेक्षा एखाद्या सुनेला घरी बसव, काय होत नाही कामावर नाही गेली तर. मी काय म्हणतो, कपडे आणि धुण्याला आपण एका ताईंना सांगू या ठिकाणी. दादा, मी हेच म्हणणार, खर्च एखाद्या ताईंना सांगू आपण. हा, मग बाकी काय राहतंय? स्वयंपाकच. ते आपण सगळेजण मिळून करूया. हा, काय बाया, अवघडच झालंय. इथं घरातल्या सुना घरातली कामं सोडून बाहेरची धुणी धुवायला जाणार, आणि बाहेरच्या कोण पारख्या बायका येऊन घरातली धुणी धुणार. अवघड आहे तुमचं. म्हणे अगं पोरी काम करतायत तर त्यांना करू दे की. अगं आपला काळ गेला जेव्हा आपण फक्त चूल आणि मूल सांभाळायचो. त्याच्या पुढं काहीतरी जाऊन करावं असं आपल्या डोक्यानं विचारच नाही केला. अगं पण या पोरी नोकरी करतायत तर त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे. अगं आपल्याला जे करायला जमलं नाही ते ह्या पोरींना करून दिलं पाहिजे, कळलं? काकी एक नंबर बोललीस तू, खरंच एक नंबर बोललीस. आणि मी काय म्हणतोय, अजून काय मदत लागली तर मी आहे ना. हा, काय ग बया, ह्या आप्पीमुळं एका झटक्यात घरी एकत्र आले. नाही नाही नाही, काही करून हे आता थांबवलंच पाहिजे. मावशी, अजून काय आहे का? काय नाही काय नाही, राहू द्या, मी येते माझ्या बांट्याकडे जाऊन. बहुतेक इकडचा राग बंट्यावर निघतो वाटतं.
लागली ना त्या आप्पीची वाट? संपला ना तिचा विषय? अगं सांग की. बंटे आधी बाटली दे मला. आधी काय झालं ते सांग की. तुला सांगते ना, बाटली दे. खोबरं काय खात बसला? बाटली दे मला आधी, दारू प्यायची मला. अगं आधी काय झालं ते सांग की. बंट्या, अरे सगळं फिसकटलं. अरे ते बाळ नाही घेऊन गेली ती लोक. काय सांगतीस? हा मग काय तर. बंट्या, त्या आप्पीनं परत आपल्याला एकदा हरवलं बघ. अगं आई पण काय झाले ते तर सांग. अरे ती लोक आली होती दुपारी त्या बाळाला न्यायला, पण कसलं काय त्यांनी ओळखलं ना ही कलेक्टर मॅडम आहे म्हणून. मग काय म्हणले, कलेक्टर मॅडम तुम्ही हे तर राहू द्या इथं बाळाला. आणि नाही नेलं बघ त्या बाळाला. आप्पीच्या तर आहे ना. हा आप्पीच्या तर म्हण. काय रे मुर्द्या, थोबाडवर करून म्हणत होता ना मी याव करीन मी त्याव करीन. हा काय केलंस तू सांग ना. काही मी प्रयत्न केले होते पण नाही झालं तर काय करू मग. हा नाही झालं म्हण. आता बसा बोंबलत. बंट्या, अरे त्या आप्पीनं परत आपल्याला हरवलंय. काय करायचं ते बघ. आता काही झालं ना तरी आपण माघार घ्यायची. अरे बंट्या, हे बघ आता आयुष्य सरलं बघ माझं. किती दिवस मी हे करायचं. हा हे बघ, या आप्पीची ना वाट लागलेली बघून मला एकदम शांत समाधानाने झोपायचंय बघ. आई अगं आता बी आहे ना त्या आप्पीची वाट लागल्यातच जमाय. आता बघ की तो स्वप्नील मास्तर कसा त्या पोराला दत्तक घेतोय. नाही 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 नाही, काय नाही. आता तर उलट घरातले सगळे खुश आहेत. ते बाळ गेलं नाही ना. बंट्या, जर का आज ते बाळ गेलं असतं ना तर आज ते घर फुटलं असतं. पण कसलं काय, सगळे आनंदात आहेत बघ आता तिथं. अरे त्या आप्पीच्या आधीच्या चांगल्या कामांमुळे हे सगळं झालंय. आता तर तिने काय केलं बी नाही. आई त्या आप्पीचं कामच आपल्या कामाला येणार आहे. ते कसं काय? माझे आमदार सुजय हंबीरराव कदम, आपला जुनाच पण कायम चालणारा पत्ता. आई त्या सुजाला बरोबर बाटलीत उतरवलाय मी. ते बी आहे म्हणा, कारण ती आप्पी आता परत कामाला जायला लागेल ना. अरे तेच तर पाहिजे ना आपल्याला. त्याशिवाय सुजा आणि आप्पीमध्ये वाजणार कसं? पण त्या खरंच वाजलं पाहिजे रे, लई जोरात वाजलं पाहिजे. बघ ना, आज ते घर फुटायच्या उंबरठ्यावर होतं, पण कसलं काय सगळं परत नीट झालं त्यांचं. होणार आई, सगळं आपल्या मनासारखं होणार. तू अजिबात टेन्शन घेऊ नको बरं. मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. सगळं बरोबर करतो. पे पे कसली भारी दिसते आप्पी. किती दिवसांनी बघितलं मी असं आप्पीला. अर्जुन ऐक की. काय काय हे सगळं? ही साडी, हे कडं, हे घड्याळ, हा मोबाईल, ऑफिसला जायची तयारी. अर्जुन अरे पण मी केलं असतं की. सारखी करतच असतेस. माझ्यासाठी करते, घरासाठी करते. मला पण करू दे की कधीतरी. आणि आप्पे, तुझ्यामुळे हे घर घर झाले. अर्जुन घर घरच असतं. म्हणजे आपण घरात राहतो, वाद होतात, मतभेद होतात, आनंदी असतो, पण शेवटी आपण घरातच असतो की. घर घरच असतं. आप्पे, तुला काय वाटतं ग, घर कशाला म्हणतात? याला घर म्हणतात. आप्पे, तू म्हणतेस ते बरोबर आहे. घर माणसांनी बनतं, तिथल्या एकमेकांच्या जीवाभावाच्या नात्यांनी बनतं. घर म्हणजे ते असतं जिथे लोक एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असतात, एकमेकांच्या सुखासाठी दुसऱ्याच्या सुखाचा त्याग करतात, सगळं करतात. ते घर असतं ना. इथं चार टोकाची चार लोक, चार तऱ्हेचे चार निर्णय घेणार. कसं घर टिकणार ग? आणि आपले घर आहे ना, घरातली बाई बांधून ठेवते. ह्या घरासाठी ती तू आहेस. अर्जुन नेहमी बाईच का घर बांधून ठेवते रे? म्हणजे बाई घर बांधून ठेवते, पण घरही बाईला बांधून ठेवतच की. ते बदलू आपण आप्पे. मुद्दा तो नाहीये, तू म्हणलास म्हणून बोलले. आप्पे बघ ना, आता तू घरातल्यांसाठी करायला लागलीस ना, तर घरच्यांच्या अपेक्षा वाढतील बघ तुझ्याकडनं, 100%. नाही वाढू देत की अपेक्षा. माझं म्हणणं ते नाहीच आहे, पण माझ्या एकटीकडनंच का?
बरं तुझ्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत आत्ता? मी आत्ता सांगू? सांग की आत्ता. आत्ता कसं सांगू? मी ऑफिसला जाते, मी जरा विचार करते आणि मग येऊन तुला सांगते. बर बर काय? मी माझी पण सांगतो ना अपेक्षा, तर तू काय विचारणारच म्हणलो. बोल. आप्पे ज्यावेळी तू केस धुवून येशील ना, त्यावेळी मला उठवायला यायचं. काय हे म्हणजे? जगातली एवढी बेस्ट गुड मॉर्निंग कुणाला नकोय? अर्जुन, अर्जुनलाच तर पाहिजे ना. अर्जुन 5 झाला आता. मी काय चाललंय तुझं? मला आवरू दे की. आवर की, मला असतेच कशाला? मी कुठेला असते तेव्हा? जवळ तर येतेस की. जवळ नाही येते, साडी घेते माझी. चांगलं कारण आहे की. कारण चांगलं. आप्पे अर्जुन, हो. लय दिवसांनी मला माझा अर्जुन भेटलाय बर का. मला पण माझी आप्पी, आणि असंच वरच्यावर भेटत राहू. ए आप्पे, नाही आवरून बिवरून बसली. माझ्या नाश्त्याचं कुडाय? मावशी पुढे दिसत नव्हे, सगळं ठेवले की. सगळ्यांनी आपापल्या हाताने घेतलंय ना. का हिला हातात द्यायला काय होतं? मावशी, तिने सकाळी उठून बनवलंय, तुम्ही निदान हाताने घ्या तरी. नाही नाही, आपल्या घरात आता नियमच करायचा आहे, ज्यानं त्यानं आपापल्या हातानंच वाढून घ्यायचं. बोललेच लगेच सरकार. म्हणजे आता ही परत कामाला जायला लागली म्हणून लगेच तिची कड वाढायला लागली होय हो तुम्ही? मावशी कड काय हो? मग काय तर पटापटा आवरा. डबा बनवायचा असल्याला आमचा स्वयंपाक बी बनवा. म्हणे सकाळी लवकर उठून तिने सगळं करून ठेवलंय. हा, आणि आता कामावर जायचं म्हणल्यावर ना आपल्याला एकदम जोश आलाय. आप्पे, आता मागचा अजिबात विचार करायचा नाही. मस्त कामाला सुरुवात करायची. होय आप्पे, कामाकडे लक्ष दे आणि घरची अजिबात काळजी करू नको. चल येऊ. आई येते. होय. ह्याला एक काय होतं ते काही कळतच नाही मला. जाऊ दे सारखं, तू त्याकडे लक्ष देत आहे. त्याचं आजचं आहे काय? अर्जुन जाऊ देत ना सर. रुपाली ताईंसाठी आतमध्ये दूध गरम करून ठेवले. आणि आई, तुम्ही दोघेही बाळाकडे नीट लक्ष द्या. अगं आप्पे, बाळाची तू अजिबात काळजी करू नकोस. हा, अगं रुपाली 24 तास त्याला घेऊन बसलेली असते. आणि दादा, तो फॉर्म भरायला लागेल आपल्याला. अर्जुन, मी कागदपत्र जमवली आहेत, पण रुपाली ताईंना कसं सांगायचं हे कळत नाहीये ना. तेच गापर्णा, तिला कसं काय सांगू मी? दादा हे बघ, तुलाच प्रयत्न करायला लागणार आहे, कारण आम्ही कुणीच काय करू शकणार नाही. मी करू का? नको. म्हणते कुठला प्लॉट पाहिजे बघून घे, तसा ठेवेन मी. आता प्लॉटचा काय विषय नाही रे सुजा. आतापर्यंत आहे ना तुझं काम सुरू व्हायला पाहिजे होतं. प्लॅन तर नीट असला पाहिजे, मग कसलेच अडचण येत नाही. प्लॅनचं काय नाही रे सुजा, प्लॅन होत राहील. मला कळलंय ते आपली कामाला जाते म्हणून. त्याच्यामुळे ना तू आधी काम सुरू कर, पूजा घाल. हां, लोकांना कळू दे की आपण परत काम सुरू केले म्हणून. अरे हे एखादा बोर्ड लाव की, लिहून टाक त्याच्यावर प्लॉट विकणे सुरू आहे म्हणून. मग बघ लोक आपोआप पैसे लावतील. सगळं नीट होईल, प्रोजेक्ट पण पुढे सरकल. नाही तर ना ते आपली परत बंद पाडायची. माय परत आपण असेच कागद नकाशे बघत बसून असतो. अशी कशी बंद पाडेल? परवानगी आपल्याकडे आता. अरे जरी परवानगी असली तरी त्या आपल्याला तुझं चांगलं झालेलं बघवतं का? सांग बरं. तिला काय लागतं का घुसपट काढून तुझं काम बंद पाडायला? आणि एकतर लोक पैसे लावायला तयार नाहीत आधी जे काय झाले त्याच्यामुळे. म्हणून म्हणतोय एकदम आहे ना थाटामाटात सुरुवात करू. मग बघ लोक आपोआप पैसे लावतील. हे पट्ट आहे मला. अरे मग पट्टय तर कसली वाट बघतोय? लाग की तयारीला. तयारी? अरे म्हणजे पूजा करून घे. आणि मी तर म्हणतो उद्याच करून घे. उद्या काही नाही का? अरे उलट जेवढी घाई करू ना तेवढं चांगलं आहे सुजा. उद्या लोक आले, त्यांनी प्लॉट घेतला हां, तर त्या आपल्याला तुझं काम बंद पाडणं अवघड जाईल ना. आणि उद्या जर तशी वेळ आलीच तर हेच लोक तुझ्या बाजूने उभे राहतील. मला काय म्हणायचं कळतंय ना तुला? कळतंय रे. त्या आप्पीचा काही नियम नाही. म्हणून तर म्हणतोय उद्याची उद्याच पूजा करून टाक. आणि तू वहिनी बसा पूजेला. यावेळेस वहिनीने किती मदत केली तुला? तिला आत्ताच फोन करून सांगतो मी. कर.
हॅलो, ऐक. हॅलो, तुझ्याकडे एक फाईल पाठवली. ती आजच्याच कलेक्टर मॅडमपर्यंत पोहोचली पाहिजे. अरे पैशाचं मी बघतो, फक्त फाईल आजच्याच टेबलवर गेली पाहिजे. ठेव. त्यामुळं उद्याच करू आपण. हा, करून टाकू. आपण दोघं बसणार बरं का? सुजा, आता बघ मजा. लय भारी होणार आहे तुझी पूजा.